मराठवाड्यातील आणखीन एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड। तिथं काय होणार आपण बघूया। नांदेडमध्ये भाजपला कौल मिळणार असल्याचा अंदाज साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे भाजपचे उमेदवार अमर राजूरकर हे विजयी होतील असा अंदाज आहे। बघा, एक्झिट पोलमध्ये नांदेडमध्ये भाजपची सरशी दिसून येते। भाजपचे अमर राजूरकर विजयी होण्याचा अंदाज आहे। बघा, एक्झिट पोलमध्ये नांदेडमध्ये भाजपची सरशी होईल असा अंदाज आहे। बघा, एक्झिट पोलनुसार भाजपला किती मतं मिळतील आपण प्रेक्षकांना सांगूया सायली। नक्कीच। तर आता आपण बघतोय नांदेडच्या जागेकडे। नांदेडमध्ये एकूण मतं आहेत 452, त्यापैकी भाजपला 302, महाविकास आघाडीची 124 मतं आहेत। तर तिथे काही तटस्थ सुद्धा आहेत, 20 जण हे तटस्थ आहेत, तर वंचित गटाची 6 मतं तिथे आहेत। अगदी वंचित बहुजन आघाडीला देखील 6 मतं मिळतील असा एक्झिट पोल आहे। मात्र सर्वाधिक मतं भाजपला जातील, 302 मतं भाजपला मिळतील नांदेडमध्ये एकूण 452 मतांपैकी असा साम टीव्हीचा एक्झिट पोल आहे। तर बघूया आपण नांदेडमध्ये संभाव्य विजयी उमेदवार कोण असणार आहे आपण पाहूया। बघा, नांदेडमध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे अमर राजूरकर हे संभाव्य विजयी उमेदवार असणार आहे। एक्झिट पोलनुसार भाजपला 302 मतं मिळतील, तर काँग्रेसचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना 124 मतं मिळतील असा अंदाज आहे। आणि भाजपचे अमर राजूरकर हे सर्वाधिक मतांना निवडून येतील असा अंदाज आहे।